लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रिपोर्ट वाचन शिकणार आहोत। कालपर्यंत आपण बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस, रेशिओ ॲनालिसिस, डे बुक, ट्रायल बॅलन्स या गोष्टी पाहिल्या होत्या। आज आपण त्याचा पुढचा भाग पाहणार आहोत। त्यासाठी आपण जाऊया टॅली आयकॉनला डबल क्लिक करूया डेस्कटॉपवरती। टॅली आयकॉनला डबल क्लिक करून आपण आता Alt W या बटनच्या मदतीने आपण एज्युकेशनल विंडो ओपन करूया। आपल्यासमोर प्रांजल ट्रेडिंग कंपनी ओपन झाली आहे। ह्या कंपनीला आपण शट करूया। शट केल्यानंतर आपण जाऊया सिलेक्ट कंपनी। सिलेक्ट कंपनीसाठी एस की बटन प्रेस करून मी आतमध्ये येतोय। इथं स्पीड इन्फोटेक नावाची कंपनी मी सिलेक्ट करतोय। तर कालपर्यंत म्हणजे परवाच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की बॅलन्स शीट कशा पद्धतीने पाहायची आणि कशा पद्धतीने वाचायची, त्यानंतर प्रॉफिट लॉस, त्यानंतर आपण पाहिलं होतं स्टॉक समरी, त्यानंतर आपण रेशिओ ॲनालिसिस आणि डिस्प्लेमध्ये आपण ट्रायल बॅलन्स कशा पद्धतीने वाचायचा तेही पाहिलं होतं। डे बुक कशा पद्धतीने वाचली जावी, त्याचा पिरियड कसा चेंज करावा हेही पाहिलं होतं। अकाउंट बुकमध्ये आपण कॅश बुक कशा पद्धतीने यूज करायचं किंवा बँक बुक कशा पद्धतीने वापरायचं ते पाहिलं होतं। लेजरमध्ये जाऊन आपण पर्टिक्युलर एका व्यक्तीचं किंवा एखाद्या अकाउंटचं वर्षभरातलं, 6 महिन्याचं, 1 महिन्यातलं आपण स्टेटमेंट पाहिलं होतं। त्यानंतर आपण ग्रुप समरीला जाऊन एखादं समजा बँक अकाउंटचा ग्रुप असेल तर त्या ग्रुपची समरी कशा पद्धतीने पाहिजे हे पाहिलं होतं। एस्केप केने मी पाठीमागे जातो एंटर करून, प्रत्येक वेळेस लक्षात घ्या। त्यानंतर ग्रुप व्हाउचर म्हणजे व्हाउचरचे प्रकार आपण पाहिले होते। त्यानंतर आपण सेल्स रजिस्टर आणि परचेस रजिस्टर पाहिलं होतं, जर्नल रजिस्टर पाहिलं होतं आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं स्टेटमेंट ऑफ अकाउंट। स्टेटमेंट ऑफ अकाउंटमध्ये आउटस्टँडिंग कुणाकडनं पैसे आपल्याला येणं आहे ते रिसिवेबलमध्ये दिसतील आणि कोणाला पैसे देणं आहे ते आपले पेएबलमध्ये दिसतील, ह्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या। त्यानंतर आता आपण जाऊया इन्व्हेंटरी बुक्स। आज आपण इन्व्हेंटरी बुक, स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरी, कॅश अँड फंड फ्लो, रिसिप्ट अँड पेमेंट, लिस्ट ऑफ अकाउंट आणि एक्सपेन्शन रिपोर्ट हे आपण रिपोर्ट पाहून आज रिपोर्टचा टॉपिक आपण संपवणार आहोत। तर इन्व्हेंटरी बुकमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की आपल्याकडं कोणते कोणते स्टॉक आयटम शिल्लक आहेत। तर मी स्टॉक आयटमला क्लिक केलं, एका स्टॉक आयटमला घेतलं तर मला त्या स्टॉक आयटमचा पूर्ण रिपोर्ट इथं आलेला आहे, तो पाहून घेऊया। तर माझ्याकडे टोटल स्टॉक आयटम एप्रिल महिन्यामध्ये इनवर्ड झाले म्हणजे माझ्याकडे विकत घेतले गेले 10, त्यानंतर आउटवर्ड म्हणजे विकले गेले किती तर 5 आणि क्लोजिंग स्टॉक किती आहे 5चा। एकूण किती रुपयाचा माल शिल्लक आहे तर 75,000 रुपयाचा शिल्लक आहे। तर हे जे मंथ वाईज दिसतंय ह्याच्याऐवजी आपण क्वार्टर वाईज सुद्धा पाहू शकतो, क्वार्टरली दर 3 महिन्याच्या क्वार्टरली, मंथली पाहू शकतो, ॲटम वाईज आपण पाहू शकतो। ॲटमला क्लिक केलं, ॲटम चेंज करून इथं पाहून घेतलं आपण। त्यानंतर शो प्रॉफिट, इथंच आपण त्याचा प्रॉफिट आपण किती कमवलं हे स्टॉक विकत असताना। तर हे स्टॉक विकत असताना मी टोटल 25,000 रुपये प्रॉफिट कमवले आणि मला एकूण पर्सेंटेजच्या तुलनेत जर पाहिलं तर 25% प्रॉफिट झालेला आहे। यामध्ये आपण नवीन कॉलम, पिरियड ह्या गोष्टींचा वापर करू शकतो। जर आपण नवीन कॉलमचा वापर इथं करतोय तर एका विशिष्ट पिरियडसाठी आपण प्रॉफिट अँड लॉस पाहून घेऊ शकतो। पहा, एका विशिष्ट पिरियडसाठी सुद्धा आपल्याला इथं प्रॉफिट अँड लॉस पाहायला भेटतोय। तर त्या एका पर्टिक्युलर स्टॉक आयटमचा एस्केप कीने मी पुन्हा पाठीमागे येतोय आणि आता आपण स्टॉक आयटम जसं पाहिलं त्याप्रमाणे आपण ग्रुप समरीसुद्धा पाहू शकतो। जसं मला पाहायचं आहे की HP कंपनीचं जे काही प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टची मला टोटल समरी पाहिजे। तर HP कंपनीचा माझ्याकडे एकच प्रोडक्ट आहे HP नोटबुक। याचं शो प्रॉफिटला क्लिक करून मी प्रॉफिट वाईज प्रत्येक प्रोडक्ट वाईज प्रॉफिट इथं पाहू शकतो। त्यानंतर दर महिन्यावाईज जरी पाहिजे असेल तर ॲटो कॉलमला जाऊन मंथली, इयरली, वीकली, क्वार्टरली असं त्या प्रोडक्ट पाठी मिळवलेलं जे काही नफा आहे तो आपण इथनं पाहू शकतो। एस्केप कीने मी पुन्हा पाठीमागे येतोय, पुन्हा एकदा एस्केप कीने पाठीमागे येतोय। त्यानंतर स्टॉक ट्रान्सफर हा जो व्हाउचर आहे तो अजूनपर्यंत आपण शिकलेलो नाही आहे, त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारे स्टॉक ट्रान्सफर आपल्याला पाहायला भेटणार नाही। स्टॉक ट्रान्सफर आपण ॲडव्हान्स टॅलीमध्ये शिकणार आहोत। फिजिकल स्टॉक रजिस्टर हाही टॉपिक आपण अजूनपर्यंत शिकलेलो नाही आहे, हाही आपण पुढे जाऊन शिकणार आहे। मुवमेंट ॲनालिसिस त्याच्यामध्ये हाही टॉपिक अजूनपर्यंत आपण शिकलेलो नाही आहे। हा टॉपिक याच्यासाठी वापरला जातो की कशा पद्धतीने तुमच्या स्टॉकची मूवमेंट झालेली आहे, म्हणजे स्टॉक आला कधी, कोणत्या गोडाऊनमधून कोणत्या गोडाऊनमध्ये गेला, त्यानंतर तो कशा पद्धतीने विकला गेला, ह्या प्रत्येक स्टॉकचं मूवमेंट जे आहे त्याचा आपल्याला इथनं अभ्यास करता येणार आहे, त्याची इथनं आपल्याला रिपोर्ट काढता येणार आहे। त्यानंतर अलाइन ॲनालिसिस, तर इथं सुद्धा आपल्याला ते कशा पद्धतीने तो स्टॉक आपल्याकडनं विकला गेला, कसा स्टॉक आपल्याकडे शिल्लक आहे,
कोणत्या दिवशी किती स्टॉक आला होता याचेसुद्धा पुन्हा आपल्याला डिटेल्स पाहता येणार आहेत. त्यानंतरचा टॉपिक आहे स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरी. स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरीला आलो आहे आपण. स्टॉक क्वेरी ह्याच्यामध्ये स्टॉकचं पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटणार आहे. स्टॉक क्वेरी बटनला मी क्लिक केलं. स्टॉक क्वेरी वाचून घेऊया. स्टॉकचं नाव आहे HP 1500 डेल लॅटिट्यूड, पार्ट नंबर, कॅटेगरी, क्लोजिंग व्हॅल्यू, टोटल नंबर ऑफ क्लोजिंग स्टॉक, कॉस्ट ऑफ प्राईस म्हणजे विकत कितीला घेतला होता आपण, त्यानंतर आपण विकले कितीला गेलेला, सेलिंग प्राईस, स्टँडर्ड सेलिंग प्राईस ही 20,000 रुपये असणार आहे आपली आणि आपण विकत घेतलेल्याची प्राईस आपली 15,000 रुपये असणार आहे. तर एकूण आपल्याकडं परचेस स्टॉक झाला होता 10 आयटमचा. सेल स्टॉक आपल्या इथं झालेला 5 आयटमचा दिसतोय लास्ट सेल. त्यानंतर आपल्याला मेन लोकेशनला हे 5 स्टॉक शिल्लक असलेले दिसत आहेत. टॉप बायर्स आणि सेलर्स हा एक टॉपिक आता इथं नवीन ॲड झाला. याच्यामध्ये आपण कोणत्या व्यक्तींकडनं हा स्टॉक जास्तीत जास्त वेळा विकत घेतला त्या व्यक्तींची नावं, आपल्याला पार्ट्यांची नावं इथं आपल्याला पाहायला भेटतील. एस्केप की तो कॅशमध्ये सेल केल्यामुळं तिथं आपल्याला सेल कोणत्या पार्टीला केला त्याचं नाव दिसत नाही आणि या उधारीमध्ये घेतला होता म्हणून आर्यन ट्रेडिंग कंपनीचं नाव इथं आपल्याला दिसलेलं आहे. त्याचं टॅक्सेसचे इन्फॉर्मेशन आपल्याला इथं पाहिजे असतील तर त्या आयटमला किती टक्के टॅक्स लागतोय याचं इन्फॉर्मेशन आपल्याला इथं पाहायला भेटेल. एस्केप कीने मी पाठीमागे येतोय. अशा प्रकारे आपण एका स्टॉकची पूर्ण क्वेरी पाहिलेली आहे. त्यानंतर कॉस्ट एस्टिमेशन. तर यामध्ये देखील प्रत्येक स्टॉक वाईज आपला होणारा इतर खर्च किंवा जो काही कॉस्टिंग जे आपल्याला त्याला पडतंय ते डिटेल आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. तर पुन्हा स्टॅटिस्टिक हे आपण पाहिलेलंच आहे आधी. एस्केप कीने पाठीमागे आलो आहे मी. त्यानंतरचा टॉपिक आहे कॅश फंड फ्लो. कॅश फंड फ्लोला आपण क्लिक केलं. त्यामध्ये कॅशचा फ्लो आपल्याला पाहायचा आहे. तो मंथ वाईज कॅश कशा पद्धतीने आपल्याकडं इनवर्ड झाली आणि कशा पद्धतीने आपल्याकडं आउटवर्ड झाली याचा फ्लो किती आहे, तो याचा डायग्राम किती आहे हे प्रत्येक महिन्यावाईज आपल्याला इथं पाहायला भेटतं कॅशचा फ्लो. त्याचप्रमाणे फंड फ्लोमध्ये कॅश आणि बँक या दोन्ही गोष्टी इथं आपल्याला दिसतील आणि तो फंड फ्लो आपल्याला इथं पाहायला भेटेल. त्यानंतर कॅश फ्लो प्रोजेक्शन, कशा पद्धतीने कॅश आपल्याकडं फ्लो झालेले आहे त्याचं प्रोजेक्शन काय आहे ते आपल्याला रिसिवेबल आणि पेएबल ह्या दोन्ही गोष्टी इथं पाहायला भेटतात. एस्केप कीने मी पुन्हा पाठीमागे आलो आहे. त्यानंतरचा टॉपिक आहे रिसिप्ट अँड पेमेंट. रिसिप्ट अँड पेमेंटला मी गेलो आहे. आत्तापर्यंत आपल्याकडं एकूण अमाऊंट आली कशा पद्धतीने रिसिप्ट झाली आणि कशा पद्धतीने आपल्याकडून पेमेंट झालेलं आहे या दोन्ही गोष्टी आपल्याला इथं पाहायला भेटतात. इकडे सगळे आलेले रिसिप्ट दिसेल आणि इकडच्या बाजूला आपण आत्तापर्यंत केलेलं पेमेंट या दोन्ही गोष्टी आपल्याला इथं दिसत आहेत. तर ह्याच गोष्टी आपण लेजर वाईज जर पाहायचं ठरलं तर लेजर वाईज सुद्धा आपल्याला पाहायला भेटतील. बालाजी ट्रेडिंग कंपनीकडनं आपल्याला 50,000 रुपये आले होते. दिलीप भगतकडनं आपल्याला 1,00,000 रुपये आले होते. मग त्याच्यापैकी खर्च कसा झाला तर आर्यन ट्रेडिंग कंपनीला 40,000 रुपये गेलेत. इलेक्ट्रिसिटी बिलसाठी 1,000 रुपये खर्च झाला आहे. फर्निचरसाठी 10,000 रुपये खर्च झाला आहे आणि आपल्याकडे क्लोजिंग बॅलन्समध्ये 99,000 रुपये जे काय आहेत ते शिल्लक आहेत असं आपण म्हणूया. मग टोटल 155, 150 आणि 150चा दोन्हीकडला आपल्याला बॅलन्स टॅली झालेला आहे. एस्केप, रिसिप्ट आणि पेमेंट देखील पाहिलं. लिस्ट ऑफ अकाउंट. लिस्ट ऑफ अकाउंटमध्ये आत्तापर्यंत आपण ह्या टॅलीमध्ये कोणते कोणते अकाउंट आपण वापरणार त्या सर्व अकाउंटची लिस्ट आपल्याला पाहायला भेटते विथ अंडरग्रुप. प्रत्येक लिस्ट लेजरचा आपल्याला अंडरग्रुपसह लिस्ट पाहायला भेटते. आता मित्रांनो हा टॉपिक शेवटचा एक्सपान्शन रिपोर्ट. एक्सपान्शन रिपोर्ट हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आणि शेवटला ठेवलेला आपण तो टॉपिक. ह्याच्यामध्ये आपल्या ज्या काही आपल्याकडनं चुका होत आहेत टॅलीतल्या त्या सर्वच्या सर्व चुका आपल्याला टॅलीच्या एक्सपान्शन रिपोर्टला पाहायला भेटतील. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर माझ्याकडे एखादी वस्तू शिल्लक नाही आहे आणि तरीही मी त्या वस्तूचा किंवा त्या गुडचा सेलचा जर का मी व्हाउचर मारतोय तर अर्थातच ती निगेटिव्ह अशा पद्धतीचं म्हणजे चुकीचा सेल अशा पद्धतीचं ते व्हाउचर होणार आहे. किंवा मी जर एखाद्या सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे ज्याच्याकडनं आपण माल विकत घ्यायला पाहिजे अशा व्यक्तीला जर मी माल विकलेल्याची एंट्री केली तर ती पण एंट्री आपल्या इथं चुकीचीच होईल. समजा मी जर बँकेमध्ये पैसे नाही आहेत तरी देखील एखाद्याला पेमेंट करण्याची एंट्री मारण्याचा प्रयत्न केला तर त्यासुद्धा रिपोर्टचं त्यासुद्धा एंट्रीचा रिपोर्ट मला एक्सपान्शन रिपोर्टमध्ये पाहायला भेटेल. मग पाहूया आपण एक्सपान्शन रिपोर्टला. एंटर बटन प्रेस करूया. पहिला ऑप्शन आहे निगेटिव्ह स्टॉक. असा कोणता स्टॉक आहे का जो तुमच्याकडे नसताना देखील तुम्ही सेल केलेला आहे. तर एंटर बटन प्रेस करूया. इथं कुठलाही निगेटिव्ह स्टॉक दिसत नाही आहे. मग आता आपण एक एंट्री करून पाहूया निगेटिव्ह स्टॉकमध्ये काही ॲटम येत आहेत का. एस्केप की एक मी सेलची एंट्री करतो आहे. अकाउंटिंग व्हाउचर्स F8 सेलसाठी आलेलो आहे आपण इथं. सेल्स व्हाउचरला क्लिक केलं. एंटर.
सेल करूया बालाजी ट्रेडिंग कंपनीला. बालाजी ट्रेडिंग कंपनी एंटर 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 करत मी खाली आलो आहे. त्यानंतर मी काय आयटम सेल करतो आहे सेल्स गुड्समधनं, तर माझ्याकडे पहा सोनीचे हेडफोन आहेत 4. मी तिथे घेतले, पण मी विकताना आता विकतो इथं 10. अर्थातच पहिल्यांदा तर मला इथं त्याने निगेटिव्ह स्टॉक हा एरर दिलेला आहे, तरी मी याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि जर का ही एंट्री मी पास करून घेतलीच तर चुकीची झालेली एंट्री मला कुठं पाहायला भेटते ते आता आपण पाहूया. त्यासाठी आपण जाणार आहे डिस्प्ले, त्यानंतर आपण एक्सपान्शन रिपोर्ट, त्यानंतर निगेटिव्ह स्टॉक. तर आपल्या इथं सोनी हेडफोन हा आपल्याकडनं चुकून किंवा आपली चुकलेली एंट्री जी काय आहे ती आपल्या इथं पाहायला भेटते. इथं त्याचा आपल्याला प्रॉफिट पाहायला भेटेल. एस्केप कीने मी पुन्हा पाठीमागे आलो. त्याचप्रमाणे निगेटिव्ह लेजर, जर का एखादे आता एकही तर निगेटिव्ह लेजर मला दिसत नाही आहे. समजा माझ्याकडे नसलेले अकाउंटमध्ये किंवा चुकीच्या अकाउंटमधनं मी काही खरेदी केली. उदाहरण सांगायचं झालं तर आपण एक परचेसची एंट्री करूया. अकाउंटिंग व्हाउचर्स आणि परचेससाठी जातो आहे मी F9. परचेसला एंटर केलं. खरं तर मी आर्यंतकडनं विकत घ्यायला पाहिजे, बालाजीला विकायला पाहिजे, पण मी आता एक नवीन लेजर क्रिएट करतो. श्यामकुमार ट्रेडिंग कंपनी आणि श्यामकुमारचा अंडरग्रुप ज्यांच्याकडनं माल विकत घेतो अशा व्यक्तींचा अंडरग्रुप असतो सन्ड्री क्रेडिटर्स. पण माझ्याकडून चुकून त्याचा अंडरग्रुप मी काय घेतला, सन्ड्री डेटर्स घेतला गेलेला आहे. मी एंटर बटन प्रेस करत पुढे गेलो आणि इथून श्यामकुमार घेऊन परचेस करतो. श्यामकुमारकडनं सोनी हेडफोन परचेस केले 10. ठीक आहे, ही एंट्री मी पास केलेली. एस्केप करत मी पुन्हा गेलो डिस्प्ले नंतर एक्सपान्शन रिपोर्टमध्ये निगेटिव्ह लेजर. तर मला इथे दाखवतं आहे की श्यामकुमार ह्या व्यक्तीचं लेजर जे आहे ते निगेटिव्हमध्ये गेलेलं आहे, कारण ह्या व्यक्तीचा कदाचित माझ्याकडून अंडरग्रुप चुकला आहे किंवा त्या व्यक्तीला मी सेल केला असेल, तिला परचेसची एंट्री झाली, असं काहीतरी चूक नक्कीच झालेली आहे. मग अशी आपल्याला निगेटिव्ह स्टॉक दाखवत होता सोनी हेडफोन, आता तो इथनं निघून गेलेला आहे कारण आपण ते विकत घेतलेले आहेत म्हणून तो निघून गेलेला आहे. त्याचप्रमाणे जसं निगेटिव्ह स्टॉक पाहिलं आपण, निगेटिव्ह लेजर्स पाहिलं, त्याप्रमाणे ओव्हरड्यू रिसिवेबल म्हणजे एखाद्या व्यक्तीकडनं आपल्याला पेमेंट येणं होतं पण त्याने वेळेत न दिल्यामुळं तो ओव्हरड्यू झालेला असेल, तर अशा व्यक्तींची यादी किंवा अशा पार्टींची यादी आपल्याला इथं पाहायला भेटते. बालाजी ट्रेडिंग कंपनी हा ओव्हरड्यू रिसिवेबलमध्ये झालेला आहे. याच्याकडनं आपण पैसे कधीच घ्यायला पाहिजे होते, मात्र तो किती दिवसांनी लेट केलेला आहे, त्याने आपल्याला ओव्हरड्यू केलेला आहे. त्याने 349 दिवस त्याने आपल्याला ओव्हरड्यू केलेलं आहे. त्याचप्रमाणे ओव्हरड्यू पेमेंट्स किंवा ओव्हरड्यू पेएबल्स, तर ह्या व्यक्तींना आपण पेमेंट वेळेत द्यायला पाहिजे होतं. ह्या व्यक्तीला आपण एकही दिवस ओव्हरड्यू झालेला नाही आहे. ह्या व्यक्तीला मात्र आपण 334 दिवसांचा ओव्हरड्यू झालेला आहे. बिल पार्टी वाईज इथं जर आपण क्लिक करतोय तर प्रत्येक पार्टी वाईज प्रत्येक बिल आपल्याला इथं पाहायला भेटेल. एज वाईज जर आपण म्हणतोय तर प्रत्येकाचं एज वाईज आपल्याला इथं किती दिवसापासून तर किती दिवसापर्यंत पाहिजे ते आपण इथं पाहू शकतो. रिसिवेबल पाहिजे रिसिवेबल, पेएबल पाहिजे पेएबल. एस्केप कीने पाठीमागे आलो. मेमोरंडम व्हाउचर्स याला आपण जर क्लिक करतो तर इथं मंथली व्हाउचरचा रिपोर्ट आपल्याला इथं पाहायला भेटेल. त्यानंतर कॅन्सल व्हाउचर, जर का एखादी व्हाउचर आपण कॅन्सल केलेला असेल तर त्याची एंट्री इथं पाहायला भेटेल. पोस्ट डेटेड व्हाउचर, समजा आज आपल्या बँकेमध्ये पैसे नाही आहेत पण आपण एखाद्या व्यक्तीला चेक देतोय पुढच्या तारखेचा, तर त्याची एंट्री पोस्ट डेटेड एंट्री म्हणून केली जाते. ती पुढे जाऊन आपण शिकणार आहे. मग अशा केलेल्या एंट्र्या आपल्याला त्या इथं पोस्ट डेटेडमध्ये पाहायला भेटतील. त्याचप्रमाणे आपल्याला जे काही आपले जे काही पार्टीज आहेत त्यांचे ईमेल ID आपण इथून पाहू शकतो. एस्केप. तर आज आपण रिपोर्ट वाचन हे बऱ्यापैकी बेसिक सर्व पाहिलेलं आहे. पुढे जाऊन आपण हेच रिपोर्ट वाचन आणखी डीपमध्ये कशा पद्धतीने केलं जातं ते देखील पाहणार आहे. तर मित्रांनो, बेसिक टॅली जी काही म्हटली जाते ती आज आपण बेसिक टॅलीचा जो एक आपला भाग चालू होता, बेसिक टॅलीचा जो आपला पार्ट चालू होता तो आज आपण या ठिकाणी थांबवतोय. उद्यापासून आपण ॲडव्हान्स टॅलीचे लेक्चर चालू करणार आहोत. 10 लेक्चर हे आपले बेसिक टॅलीचे होते, त्याचप्रमाणे 10 लेक्चर हे आपले 10 किंवा त्यापेक्षा कदाचित जास्तही होऊ शकतात ॲडव्हान्स टॅलीचे असतील. तर उद्यापासूनची जी काही सिरीज आहे ती ॲडव्हान्स टॅलीची सिरीज चालू होणार आहे. त्यामुळं जर का आपले कुणी मित्र मैत्रिणी या सिरीजपासून लांब राहिले असतील किंवा तुम्हाला जर काही भाग वगळले गेले असतील तर तुम्हाला पुन्हा एकदा संधी आहे की उद्यापासून तुम्ही फ्रेश नव्याने ॲडव्हान्स टॅलीचे जे काही लेक्चर आहेत ते अगदी मोफत आहेत, ते तुम्ही उद्यापासून करू शकता. यासारखे नवीन व्हिडिओ आपल्याला मोबाईलवरती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आजच्यासाठी एवढंच.
हायस्पीड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या या लेक्चरमध्ये आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी लेक्चर थांबवतो.